तो झोपी गेल्यानंतर हा गपचूप उठतो आणि त्याच्या डोक्यात दगड घालतो. त्या मुलाला मारण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुंब्रा महिलांसाठी खास 103 नंबर दिलेलाच आहे. बरोबर. रात्री अपरात्री कोणतीही एक महिला रस्त्याने जात असेल आणि तिला कोणता पण क्रेट निर्माण होईल, तिला कसली भीती निर्माण झाली तर तिने तिच्याबरोबर असलेला तिच्याकडे असणाऱ्या मोबाईलवरून 103ला कॉल केला तरी पण तिथे ताबडतोब पोलिसांची तिला कुमक पुरवली जाते. पोस्ट वालोपे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी हे ते झालं. ओके. रायफल्स पासून, स्टेन गन्स पासून NMG, रिव्हॉल्वर, पिस्टल हे करोड रुपये काहीतरी घेऊन तो गेला. बाप रे. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. आजचा पॉडकास्ट आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आज आपल्या सोबत आहेत मुंबई पोलीस दलातील उपनिरीक्षक प्रकाश आयरे सर. तर त्यांनी त्यांच्या जीवनामधील जे काही गुन्हे घडले असतील त्यांचा शोध कसा लावला, त्यांचे अनुभव काय होते, हे आज आपल्यासोबत ते शेअर करणार आहेत. तर चला सुरू करूया. मी प्रकाश गणपत आयरे, पोलीस उपनिरीक्षक. 31 मे 2025 रोजी मी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे येथून सेवानिवृत्त झालेलो आहे. ओके. तर आता जसं सांगितलं तुम्ही सेवानिवृत्त झालात, तर तुमचं जी काही कार्यकाळ होता म्हणजे भरती झाल्यापासून ते आत्ता रिटायर्ड झालात, तर हे किती वर्षाचा स्पॅन होता? किती वर्ष तुम्ही पोलीस दलामध्ये नोकरी केलीत? मी बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 1/3/1987 रोजी भरती होऊन मी आत्तापर्यंत 38 वर्ष 2 महिने पोलीस दलामध्ये कार्यरत होऊन सेवानिवृत्त झालेला आहे. बापरे. 38 वर्ष 2 महिने एवढी मोठी सेवा तुम्ही पोलीस दलामध्ये दिली. अगदी बरोबर. बापरे. आता जसं रिटायर्ड होताना सांगितलं की तुम्ही माता रमाबाई पोलीस स्टेशनला होतात, तर तुम्ही पहिलं पोलीस स्टेशन कोणतं होतं तुमचं? म्हणजे भरती झाल्यावरती पहिलं पोलीस स्टेशन कोणतं होतं? तेव्हापासून कोणकोणत्या पोलीस स्टेशनवरती तुम्ही काम केलं, तुम्हाला सेवा देता आली? भरती झालो. ओके. 1987 साली. हां. त्यानंतर मी 9 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर माझं कार्यरत नायगाव पोलीस हेडक्वार्टर, ओके, मुंबई या ठिकाणी 3 वर्ष कार्यरत होतो. ओके. म्हणजे पहिलं पोलीस स्टेशन नायगाव पोलीस हेडक्वार्टर, सशस्त्र पोलीस दल. ओके. सशस्त्र पोलीस दल. म्हणजे आता जसं उल्लेख केला सशस्त्र पोलीस दल, त्याच्या आधी म्हणजे भरती झाल्यावरती का वेगळं असतं का? सशस्त्र नसतात सगळे पोलीस? नसतात. प्रत्येकाचे होम डिपार्टमेंट करून, मंत्रालयाच्या होम डिपार्टमेंट करून जशी ऑर्डर येईल, सशस्त्रची भरती असेल तर सशस्त्र मध्ये केली जाते. ओके. निशस्त्राची भरती असेल तर निशस्त्र. म्हणजे ती निशस्त्र केल्यानंतर ते 9 महिन्याचा ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर त्यांना डायरेक्ट पोलीस ठाण्यामध्ये त्यांची नियुक्ती केली जाते. ओके. आणि सशस्त्र असेल तर त्यांना ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर ताबडतोब त्यांना सशस्त्र पोलीस दलामध्येच त्यांची नियुक्ती होते. ओके. म्हणजे हे भरती करताना पण हे 2 वेगवेगळे प्रकार असतात? हां. म्हणजे गृह खात्याकडून जशी ऑर्डर असेल तशी, जशी हत्यारी पोलीस दलामध्ये ज्या अंमलदारांची जास्तीत जास्त वर्दी असेल त्याप्रमाणे तशी तिथे भरती केली जाते. ओके. किंवा पोलीस स्टेशनमध्ये जे मनुष्यबळ कमी असेल तर त्याप्रमाणे त्याची निशस्त्र दलामध्ये भरती केली जाते. ओके. म्हणजे सशस्त्र आणि निशस्त्र असे 2 प्रकारे 2 प्रकार आहेत होतात. तुम्ही सशस्त्र पोलीस दलामध्ये तुमची भरती झाली. तर भरती झाली तर सांगितलं, पण भरती होण्यामागे कारण काय होतं किंवा काय म्हणजे बोलतो ना एक पॉझिटिव्ह अप्रोच काय असतो, तर मोटिवेशन काय होतं? प्रथम म्हणजे माझा जन्म ओके माझ्या राहत्या गावी मुक्काम पोस्ट वालोपे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे झालं. ओके. तिथे न्यू इंग्लिश स्कूल, पेढे परशुराम
या स्कूलमध्ये माझं शिक्षण. 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. ओके. आणि शिक्षण झाल्यानंतर गावची परिस्थिती फार नाजूक असल्याने मी माझ्या नोकरी धंद्यासाठी हां. मुंबईसारख्या शहरामध्ये आलात. आलो. बरोबर आहे. आणि प्रत्येक जण- त्यानंतर हां. मुंबईसारख्या शहरामध्ये प्रथम आल्यानंतर मी आपल्याला सर्व्हिस जॉईन करायची असेल कुठे, तर आपल्याला मुंबईमध्ये एक सेवा केंद्र आहे. ओके. तिथे आपल्या एम्प्लॉयमेंट, थोडक्यात म्हटलं जातं हां. एम्प्लॉयमेंट येते, आपली नोंद केली जाते ओके. ओके. सर्व्हिससाठी. म्हणजे आपल्याला कुठेतरी मुंबईमध्ये काम सरकारी भेटण्यासाठी खात्यामध्ये सरकारी किंवा कुठे जॉब ओके. मिळेल ह्या ते एम्प्लॉयमेंट कार्ड काढतात तसं एम्प्लॉयमेंट मध्ये नोंद केली जाते. नोंद केली. ती पण तुम्ही केली होती म्हणजे मुंबईला आल्यावर? आल्या ती प्रथम नोंद केली. ओके. आणि त्यानंतर मी फर्स्ट टाइम हां. माहुल चेंबूर या ठिकाणी गेनॉन कंपनीमध्ये 6 महिने टेम्पररी जॉब केला. ओके. भरती होण्याआधी दुसऱ्या ठिकाणी 6 महिने 6 टेम्पररी महिने. जॉब केला. ते टेम्पररी 6 महिने ते जॉब संपल्यानंतर मी नेक्स्ट टाइम अंधेरी बार सिनेमा या ठिकाणी गोल्डस्पॉट कंपनी आहे, त्या हां. गोल्डस्पॉट कंपनीमध्ये सुद्धा टेम्पररी जॉब केला. ओके. 6 महिने तिथे टेम्पररी जॉब संपल्यानंतर हां. मला परत आणखीन दुसरे कुठे जॉब शोधायला भाग चालू पडलं. केलं. बरोबर. मग त्यानंतर मी हॉटेल ऑबेरॉय आहे, त्याला हां. आता दुसरं नाव दिलंय, ओके. ट्रायडन. अच्छा, ट्रायडंट हॉटेल. त्या हॉटेल ऑबेरॉयमध्ये मी जॉब शोधलं. हां. तिथे पण मला 6 महिन्यासाठी टेम्पररी जॉब मिळालं. ओके. म्हणजे 6-6 महिन्याच्या तुकड्यावरती जॉब हां. आपण म्हणजे एक 6 महिने जॉब करून परत ब्रेक भेटला, 6 महिने जॉब करून परत ब्रेक भेटला. ब्रेक भेटला. ओके. तिथे पण 6 महिन्याचा जॉब करून ब्रेक दिला 2 महिन्याचा. हां. आणि त्यानंतर परत मला तिथे रिलीव्ह करून घेतलं. ओके. हां. आणि काही दिवसातच माझा तिथून हॉटेलमार्फत मेडिकल वगैरे करून मला कन्फर्मेशनचं लेटर दिलं गेलं. ओके. म्हणजे ट्रायडंट हॉटेलकडून कन्फर्मेशनचं लेटर पण आलं होतं. लेटर देण्यात आलं. ओके. ते लेटर घेतल्यानंतर मी माझं कर्तव्य बजावत असतानाच हां. मला एक एम्प्लॉयमेंट ऑफिसकडून मला एक लेटर आलं हां. की पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी. ओके. नाही, ते जॉब करत असताना तुम्हाला एम्प्लॉयमेंट लेटर आलं की आलं. पोलीस शिपाई भरते. म्हणजे एम्प्लॉयमेंट लेटर असतो किंवा कार्ड असतो, तो काढणं फार खूप महत्वाचं महत्वाचं असतं. असतं मुंबईत आल्यानंतर. जॉब नसेल, काही नसेल तरी एम्प्लॉयमेंट कार्ड काढणं खूप महत्वाचं आहे. चालेल, पुढे. त्यानंतर पोलीस पदाच्या भरतीसाठी लेटर आलं. हां. मग मी नायगाव पोलीस हेडक्वार्टर येथे भरतीसाठी 1 जानेवारी 1987 हां. भरतीला गेले हो. ओके. आणि त्यानंतर 1 ते 1.5 महिना कंपल्सरी आमची भरती रेग्युलर सुरू होती. ओके. म्हणजे प्रक्रिया ती सुरू होती. भरतीची प्रक्रिया सुरू होती. ओके. ती प्रक्रिया संपल्यानंतर टोटली एक्झाम वगैरे सर्व झाल्या आणि त्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर आम्हाला मेडिकलचा लेटर आला. ओके. आणि मेडिकल लेटर झाल्यानंतर डायरेक्ट 1 महिन्यानंतर आम्हाला ट्रेनिंग सेंटरसाठी पत्र दिलं. ओके. म्हणजे तरी पण कालावधी बघायला तर 2-2.5 महिने तरी गेले. 2-2.5 महिने त्याच्यामध्ये गेले. मग ते 2-2.5 महिने तुम्ही ट्रेनिंगचा म्हणजे जी काय भरतीची प्रक्रिया आहे ती करत असताना तुम्ही जॉब पण करत होता ट्रायडंट हॉटेलमध्ये. म्हणजे सायमल्टेनियसली ते जॉब पण चालू होतं. मेडिकल म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना माझं ट्रायडनचं जॉब सुद्धा चालू होतं आणि हे पण भरतीची प्रक्रिया पण सुरू होती. ओके. मग भरतीचा प्रक्रिया कशी होती, म्हणजे काय काय प्रकार होते? भरतीमध्ये ग्राउंडमध्ये गेल्यानंतर कमीत कमी आम्ही नायगाव हेडक्वार्टरच्या इथे 40,000 मुलं भरतीसाठी आली होती. बापरे. आणि त्याच्यामधून 1800 मुलांची भरती करायची हे शासनाचं आदेश होतं. ओके. म्हणजे 1800 लोकांची भरती करायची होती कंपल्सरी. खूप काही त्याच्यामध्ये ग्राउंडचे 15 ते 16 ॲटम्स असतात. हां. ते पूर्णपणे पार करायचे असतात.
हा रनिंग असते, लांब उडी असते, गोळाफेक असतो, सगळे म्हणजे रस्सी उडी, पहिले त्यानंतर खूप सगळे होते जसे असे बघायला गेलं तर 15-16 आतापेक्षा. आयटम होते. ते हा आयटम संपूर्ण पार करून त्याच्यातून क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी परीक्षेसाठी तुम्हाला हे आदेश होतं. करतात. हा आणि लेखी आदेश झाल्यानंतर त्याचे संपूर्ण ग्राउंड प्लस लेखी ह्यांचे मार्क्स एकत्र करून त्याचे मेरिट लिस्ट लावला जातो. ओके आणि ते मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला सिलेक्शन होतो. बरोबर आहे. ते कमीत कमी त्याला 2 महिने ते संपूर्ण प्रक्रिया प्रक्रिया जातात. होऊन 2 महिने जातात आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरचं मेडिकलचं लेटर दिलं जातं. ओके. मग मेडिकलचं लेटर वगैरे आल्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट झाला आहात मुंबई पोलीस दलामध्ये, ह्याचा लेटर किती 2-3 महिन्यानंतर आला त्याच्यानंतर? हा बरोबर, 2 महिन्यानंतर तो लेटर आला. ओके 2 महिन्यानंतर तो लेटर आला. मग जेव्हा ही एवढी सर्व मेहनत जी चालू होती, सायमल्टेनियसली जॉब करून भरती प्रक्रिया करून बरोबर. ही चालू असल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा तो लेटर आला तेव्हाची काय फिलिंग होती? तेव्हा कारण का खूप महत्वाचा होता हे जॉब, तर तेव्हा कसं वाटलं पहिल्यांदा जेव्हा असं समजलं की आता मी नाही मुंबई बरोबर आहे. पोलीसमध्ये? ते फिलिंग्स म्हणजे एवढं आपण खूप मेहनतीने एवढ्या 40,000 मुलांमधून आपण एक 500 नंबर पर्यंत पोहोचू शकलो भरतीला. अच्छा आणि त्याच्यातनं आपण 500 नंबर पर्यंत भरती झालोय. ओके आणि दुसरं गोष्ट म्हणजे सरकारी जॉब असल्यामुळे हा त्याला काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे हा कुठेच त्याला बाधा येणार नाही असं हे सरकारी जॉब आहे. आणि ते माझं ट्रायडन हॉटेलचं होतं. ते शेवटी ते प्रायव्हेट जॉब होतं. हा तिथे काय नाही, कधी नाही, कधी कुठल्या युनियन्स वगैरे असे ह्याचे ते प्रॉब्लेम होऊ शकतात होऊ पुढे जाऊन शकतात. सांगतो म्हणून मी. आम्ही एक निश्चय केला की सरकारी जॉब आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे फिक्स करणं नक्की. जेव्हा हे जॉब तुम्हाला भेटला, कन्फर्म झाला, तर सर्वात पहिलं सांगितलं कोणाला की बाबा मला हा जॉब आता कन्फर्म झाला आहे? ही खुशी कोणासोबत म्हणजे शेअर केलीत सर्वात पहिली? पहिली खुशी म्हणजे माझी आई. ओके गावी असतात. मी इथे दुसऱ्या एका आमच्या नातेवाईकच्या इथे राहत होतो. हा परंतु माझी आई वडील हे गावी होते. शेतकरी असल्यामुळे ते गावीच असायचे. बरोबर असं पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर दूरध्वनीवरून आईला फोन करून सांगितलं की बाबा मी पोलीस खात्यामध्ये भरती झालेलो आहे. हा आणि 1/3/1987 रोजी माझी नियुक्ती झाली. नियुक्ती करण्यात आलेली आहे ट्रेनिंग सेंटरला. ओके अशा प्रकारे झालं ते. झालं ते. अच्छा मग नंतर तुम्ही भरती झालात आणि पहिलं पोलीस स्टेशन तुमचं भरती होऊन नागपूर. त्यानंतर माझे 9 महिने ट्रेनिंग मरोळ पोलीस हेडक्वार्टर अच्छा. येथे झाली. हा 9 मरोळ महिने पोलीस पहिली ट्रेनिंग होते. हा. बरोबर 9 महिने मरोळ पोलीस कॅम्प येथे ट्रेनिंग झाली. ट्रेनिंग संपल्यानंतर पहिले पोस्टिंग नायगाव पोलीस हेडक्वार्टर, अच्छा हे नायगाव पोलीस मुख्यालय येथे नियुक्ती झाली. ओके त्यानंतर तिथे 3 वर्ष कर्तव्य बजावले. हा वेळेचा भाग नसायचं. ओके. सकाळी जायचं वेळ असायचं, हा टाईम असायचं. 8 वाजता मी 8 वाजता मैदानात पोहोचणे गरजेचे. ओके पण त्यानंतर तिथली ड्युटी वाटप जी व्हायची ग्राउंडमध्ये, ती ड्युटी 12 तास आहे का 24 तास आहे हा त्याचं काही भान नसायचं. त्याचं ते नंतर सांगायचे, आज तुम्हाला 24 तासासाठी पाठवण्यात येत आहे. बापरे किंवा बँक लोडिंग्स वगैरे अशा काही ड्युटी असतील, पोस्ट लोडिंग असतील, तर अशा ड्युटी असतील तर तुम्हाला 12 तासाचं दिलं जायचं. 12 तास आणि 24 तास डायरेक्ट, बाकी काय? बाकी हेडक्वार्टरला दुसरं नाही. किंवा डायरेक्ट साप्ताहिक म्हणजे 1 हप्त्याचं गार्ड ड्युटी असायची. असे पण ड्युट्या दिल्या जातात. ओके त्याच्यामुळे 3 वर्ष खूप तिथे वेळेचा भान नाही आणि वेळेत कधी घरी आलेलं नाही. जायचं टाइम, यायचं टाइम नाही. अशा हालाकाळाच्या ह्याच्यामधून आम्ही कर्तव्य बजावलं. बरोबर आहे. कारण का हे तर पोलिसांचं बघायला गेलं तर
लोकांना बाकी सर्व गोष्टी दिसतात की काय इथे बसलंय तिथे बसलंय किंवा काम नाही करत आहे किंवा उगाच राग काढतायत वगैरे, या सर्व गोष्टी दिसतात. पण त्याच्या मागे जी मेहनत असते ती कोणाला दिसत नाही. 12 तास, 24 तास, 48 तास पोलिसांना त्रास म्हणजे पोलिसांचं कर्तव्य म्हणजे काय आहे? संरक्षण. बरोबर. संरक्षण करणे हे कोणत्याही शासनाच्या कोणत्या पण कर्तव्यावरती नेमून दिल्यानंतर सरकारी तिजोरी किंवा सरकारी सरंजाम किंवा सरकारी मालमत्ता ह्याचं संरक्षण करणे हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यानंतर ते झाल्यानंतर पोलिसांची याता काय आहेत, किती तास तो थांबलेला आहे तिथे ड्युटीला, किती तास तो कर्तव्य बजावतोय, ह्याचं कोणाला तसं काय एवढं हे नसतं, कोण विचार पण करत नाही त्या गोष्टीचा. संरक्षण दल आहे म्हटल्यानंतर तिथे कोणी तसं विचार केला जात नाही आणि ह्या वेळेला जाऊन त्याच वेळेला सुटणार घरी येणार असं काही नसतं. बरोबर आहे. ते ही कंप्लेंट तर ऑलमोस्ट सर्वांचीच असते, कारण का वेळेचा भान नसतो कधी. सकाळी जायचं टायमिंग, येण्याचं टायमिंग काही नसतं. तर ते तर काही बोलू शकत नाही. आता याच्यावर सरकारने खूप प्रयत्न करायची कोशिश केली, 8 तास ड्युटी असं तसं, पण शेवटी ते शक्य होणं भरपूर मुश्किल वाटतं ती गोष्ट. नाही ते होणे फार अवघड आहे, कारण पोलिसांच्या ड्युट्या एक फार पोलीस स्टेशनमध्ये असले तरी पण 12 तास कर्तव्य असतं. बरोबर आहे. पोलीस स्टेशनला 12 तासाचं कर्तव्य आहे आणि हेडक्वार्टरमध्ये आत्ता सध्या 12 तास केलेलं आहे. नाही तर ह्याच्या अगोदर 12 तास, 24 तास आणि 1 वीक ह्याप्रमाणे ड्युट्या असायच्या. आत्ता सध्या शासनाने प्रयत्न चालू केले, जास्तीत जास्त लवकरात लवकर 8 तास सर्व पोलिसांना कर्तव्य देता येईल. बरोबर. असं शासन प्रयत्न तर करतोय, पण ते होणं फार मुश्किल गोष्ट आहे ती. प्रत्येक वेळेला शासनाने करायचं म्हटल्यानंतर शक्य होत नाही, कारण त्या वेळेला मनुष्यबळ अपुरा पडतो किंवा कमी पडतो. बरोबर आहे. तर आता तोच प्रश्न की पहिली जी भरती होती, तुम्ही भरती झालात पण तुम्हाला ती पूर्ण प्रक्रिया माहिती आहे, आणि आताची जी भरती आहे ह्याच्यामध्ये कठीण कोणती भरती वाटते? कारण का तुम्ही पाहिली असेल आताच्या पण भरती झाल्यात त्या. आताच्या त्यांनी खूपच एकदम सोयीस्कर केले, कारण काही वेळेस असे प्रॉब्लेम तयार झाले की उन्हातून कंटिन्यू दिवसभर मुलांना ग्राउंडवरती थांबावा लागतो आणि मग त्या मुलांना काही त्रास होतो. त्याच्यामध्ये भरपूर काही ॲक्सिडेंट्स झालेले असे शासनाच्या पण लक्षात आलं. म्हणून त्यांना खूप काही ज्या पहिल्या ग्राउंडच्या प्रक्रिया होत्या त्याच्यामध्ये खूप कमी करून त्याचे ॲटम एकदम कमी केले आणि प्रक्रिया सोपी करण्याचा एक प्रयत्न केला. सोपी म्हणजे खाली एकच ती लेखी एक्झाम जी आहे ती आमच्या ओपन ग्राउंड मध्ये होत होती. बरोबर. ती एक्झाम त्यांनी आता ओरली म्हणजे टोटली हॉल्स मध्ये प्रत्येकाला मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये त्या एक्झाम ठेवल्या जातात आणि त्याच्यावरती पूर्णपणे बंदोबस्त वगैरे ठेवून ते एकदम कडक आणि शिस्तबद्ध केली जाते. त्याच्यामधून मुलांना मार्क्स मिळवणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांना तेवढी तयारी करावीच लागते. बरोबर. कारण रायटिंगचे पेपर पण हार्ड काढले जातात, त्याच्यामुळे त्यांना खूप तयारी करावी लागते आणि म्हणजे त्यांना मार्क्स पैकीच्या पैकी मिळवणार त्यावेळेस तिथे प्रेझेंटिव्ह म्हणजे भरती होण्याचे चान्सेस असतात त्यांचे. एकदम काटावरती एकदम रिझल्ट लागतो त्यांचा. रिझल्ट खूप कठीण लागतो आणि त्यात कास्ट सिस्टम अजून असल्यामुळे त्यामुळे ते पण एक चॅलेंज होऊन जातं, जे खास करून ओपन कॅटेगरीचे आहेत असं बघायला गेलं तर. कारण का कट ऑफ लिस्ट लागते प्रत्येकाची वेगवेगळी. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या मुलांना जास्त करून अवघड जातं. बरोबर, हे अवघड जातं जास्त करून. कारण का बाकीच्या कास्ट लोकांना माहित नसेल ही गोष्ट, त्यासाठी क्लॅरिफाय करण्यासाठी सांगतोय मी की कसं असतं की समजा सगळ्यांची कट ऑफ लिस्ट लागली 90 किंवा 95 अशी लागली, 90, 95, 94 वगैरे, जे ओपन कॅटेगरीचे असेल ना ती सर्वात जास्त लागते कधी पण.
कट ऑफ लिस्ट. बरोबर आहे. हा, आणि त्यानंतर जर अदर कास्टचा कुठला मुलगा असेल, कोणत्याही कास्टचा असू दे, त्यांनी जर कट ऑफ लिस्ट ओपनची पार केली असेल तर तो ओपन मध्ये भरती घेतला जातो. बरोबर आहे. तो ओपन मध्ये सिस्टम एज्युकेशन सिस्टमला पण लागू होते. ओपनची जागा घेतो. बरोबर, तो ओपनची जागा घेतो, त्यामुळे ओपनची एक जागा ओपनवाल्या मुलाला कमी होऊन जाते आणि कास्टवाल्याला त्याचा बरोबर, कास्टवाला थोडासा बेनिफिट भेटतो त्या गोष्टीसाठी. चालेल, ठीक आहे सर. तर आता दुसरं पहिलं तुम्ही बोला सशस्त्र म्हणजे हत्यारधारी. बरोबर. तर ट्रेनिंग मध्ये कोणते हत्यार असतात किंवा तुम्हाला कोणते हत्यार आतापर्यंत पूर्ण या 38 इयर्सच्या तुमच्या करिअर मध्ये बघायला भेटली, वापरायला भेटली? ट्रेनिंग मध्ये ऑल वेपन्स, आज ज्या पोलीस दलामध्ये जेवढे वेपन्स आहेत तेवढे सगळ्या वेपनचा ट्रेनिंग दिला जातो. ओके. सर्व हत्यार, रायफल्स पासून, स्टेन गन्स पासून, NMG, रिव्हॉल्वर, पिस्टल, हे टोटल सगळ्या ट्रेनिंग दिला जातो सगळ्यांना. आणि त्या ट्रेनिंग देऊन नंतर दर वर्षाला फायरिंग रेंजवरती त्याचा सराव म्हणून प्रत्येकाला तिथे पाठवला जातो. अच्छा, म्हणजे परत इयरली तुम्हाला पाठवलं जातं? इयरली तिथे पाठवलाच जातो. ओके, म्हणजे असं नाही की फर्स्ट टाइम ट्रेनिंग झाली नाही संपलं, तसं नसतं ते. दरवर्षी शासनाच्या एवढ्या तरतुदी आहेत की त्यांनी ट्रेनिंग करून आल्यानंतर त्या ट्रेनिंगचं ग्राउंड सुटलं नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. त्या ग्राउंडला सुद्धा त्यांना परेडसाठी नेमणूक केली जाते. दर महिन्याला 15 दिवसांनी, हप्त्यानी प्रत्येक परेड असतात. त्या परेडला प्रत्येक पोलीस स्टेशनचे 2-2 अंमलदारांची नेमणूक केली जाते. ओके. आणि वर्षातनं एकदा प्रत्येकाला फायरिंगचा सरावसाठी जे ट्रेनिंग फायरिंग रेंज असेल तिथे पाठवलं जातं. ओके. ही गोष्ट बहुतेक भरपूर जणांना माहित नसते की जी ट्रेनिंग प्रक्रिया असते जी फर्स्ट टाइम होते तेवढीच नसते, नंतर पण ती चालत असते, चालू इयरली त्यांना रुटीनली बसण्यासाठी चालू असते. तर जसं सांगितलं की आता फर्स्ट पोझिशन तुमचं, ते कसा अनुभव होता पोलीस स्टेशनचा? तिथून काय शिकायला भेटलं? त्यानंतर त्या शिकण्यावरून तुम्ही नेक्स्ट तुमची जेव्हा बदली वगैरे होतात तेव्हा नेक्स्ट कशी झाली, त्याच्यानंतर त्याचा काय अनुभव होता? पोलीस स्टेशनला प्रथम गेल्यानंतर प्रथम चौकशी पथक हे पोलीस स्टेशनचं हे पहिलं पाय आहे. प्रथम चौकशी पथक म्हणजे ठाणे अंमलदार PSI दर्जाचा अधिकारी असतो. ओके. आणि त्याच्या सोबत सहाय्यक आणखीन 2 अधिकारी दिले जातात आणि 1 हेड कॉन्स्टेबल आणि 4 कॉन्स्टेबल. ओके. असा त्यांना स्टाफ दिला जातो. पोलीस स्टेशनमध्ये दिवसाभरामध्ये त्यांच्या कर्तव्याच्या पिरियड 12 तासाचा, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कर्तव्य दिला असतो. ओके. ड्युटी दिलेली असते त्या अधिकाऱ्याची. तर त्यांना त्यांच्या दिवसाभराच्या कर्तव्यामध्ये येणारे पब्लिक ह्यांचे जे काही तक्रारी असतील त्या तक्रारी तिथे नोंद करणे हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. ओके. असं अचानक काय इन्सिडन्स वगैरे काय आलं तर त्या ठाणे अंमलदार म्हणजेच ड्युटी ऑफिसर हा त्यावेळेला पोलीस ठाण्यामध्ये ठाणे दैनंदिन नोंद करून तो त्याच्याबरोबर एक अंमलदार सोबत घेऊन त्या स्पॉटला तिथे व्हेरीफाय करण्यासाठी जातो. आणि तो व्हेरीफाय केल्यानंतर तिथली सिच्युएशन बघून त्यानंतर स्पॉट पंचनामा, ॲक्सिडेंट असेल तर त्याला पहिले त्या कोणी असेल तो ॲक्सिडेंटमधील जखमी इसम त्याला ताबडतोब 100 नंबरला कॉल करून तिथे गाडी मागवून, मोबाईल गाडी मागवून ताबडतोब प्रथम उपचार म्हणून त्याला पोलीस स्टेशनच्या हद्दीत किंवा दुसऱ्या कोणत्याही हद्दीमध्ये असणाऱ्या सरकारी रुग्णालयामध्ये भरती केले जातो आणि त्याच्यावरती उपचार केले जातात. त्यानंतर बाकीचे गोष्ट केली जाते. कारण त्याचा जीव वाचवणे हा फार पोलिसांचा पहिला महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि पहिलं कर्तव्य तेच आहे. लोक घाबरतात त्या गोष्टीला की पोलिसांची चौकशी होईल, हे होईल, ते होईल, त्यामुळे ते टाळाटाळ करतात. पण शेवटी त्यांना पण तेच काम असतं. त्यांना पण जे पहिली गोष्ट जीव वाचवणं सर्वात पहिलं प्रथम असतं त्यांच्यासाठी पण. बरोबर आहे. तर आता सांगितलं की FIR आणि दुसरं FIR करायला येतात किंवा कंप्लेंट देण्यासाठी येतात,
तर ते सर्वात पहिले म्हणजे आल्यावरती पहिले कोणाला भेटतात, म्हणजे कोण त्यांची कंप्लेंट लिहून घेतो? एखादी व्यक्ती त्यांचा काही प्रॉब्लेम्स असतील हा त्यासाठी ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला कर्तव्यावरती असणारे PSI दर्जाचे अधिकारी अच्छा हे त्या दिवसाचे ड्युटी ऑफिसर असतात. ओके त्यांना ते भेटतात आल्यानंतर हा आणि काही जी स्टोरी असेल त्यांचं काय हकीकत असेल हा ती त्यांना सांगतात. सांगितली जाते आणि ते सांगितल्यानंतर ते अधिकारी त्यांच्यावरती असणाऱ्या सुपिरियर हा 3 स्टार म्हणजे इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी त्यांच्यावरती त्यांना सुद्धा त्याच दिवशी त्याच ड्युटी लावलेली असते त्या पोलीस ठाण्याचे इंचार्ज म्हणून ओके त्या दिवसाच्या 12 तासाच्या पिरियडसाठी त्यांना ते त्या गोष्टीचा त्यांना सराव सांगून देतात ते. अच्छा आणि त्याच्यानंतर ते ड्युटी ऑफिसर त्या पब्लिक जो आलेल्या काही समाला असेल कंप्लेंट देण्यासाठी त्यांची तक्रार दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे का दखलपात्र आहे ते समजावून घेतात. ओके दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे. हा दखलपात्र असेल तर त्याचा FR होतो. ओके अदखलपात्र असेल तर त्याचा NC बोलले जातात त्याला. ओके हां NC लिहून घेतली जाते कॉग्निशनेबल बोलतात. ऑफिस ओके कॉग्निशनेबल नॉन कॉग्निशनेबल मग ते इंग्लिश ह्याच्यामध्ये असतं. हा दखलपात्र तर अदखलपात्र जसं ऑफेन्स असेल त्यानंतर तो ऑफिसर डिसिजन घेऊन हां पुढे त्याचा पुढचे कारवाई चालू करतो. ओके NC जर काही एवढा मोठा गुन्हा नसेल नॉर्मल असेल नॉर्मली तर NC असेल फाईल त्याला केली जाते. NC केली जाते. हा आणि जर खरोखर काही गुन्हा घडलेला असेल किंवा मर्डर केस काही काही गुन्हे असेल असं XYZ XYZ तर तर त्याची दखल घेऊन त्याचा FIR नोंद केली जाते. ओके फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ओके. त्या FIR नोंद करण्याची काही प्रक्रिया आहे का, एक खास अशी प्रक्रिया वेगळी लिहिण्याची पद्धत मध्ये किंवा काय? आता काय FIR संपूर्ण संगणक झालेले आहेत. ओके त्याच्यामुळे ते ड्युटी ऑफिसर त्या समोरच्या पार्टीची काही हकीकत समजावून घेतात आणि त्यानंतर डायरेक्ट संगणकावरती तिथे ऑपरेटर ठेवलेले आहेत ते सांगतील त्यानुसार ते संगणकवरती ते ऑपरेटर FIR भरला जातो. ओके संपूर्ण पुऱ्या महाराष्ट्राचा FIR त्या संगणकामध्ये दिलेला आहे. आज इथे आपल्या संगणकावरती FIR हे लॉन्च केला. ओके पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठे गोंदियामध्ये असो नाही तर नंदुरबारमध्ये असो ते इथे FIR दाखल केलेला आपल्याला ते तिथे बघू शकतात. अशी प्रक्रिया शासनाने केलेली आहे. संपूर्ण संगणकद्वारे जोडलेले आहे. कुठेही असू दे म्हणजे आपण बोलतो की जर एखाद्या व्यक्तीवरती त्याच्या नावाप्रमाणे जर FIR केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही बघू शकतो, म्हणजे जे पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कोणालाही दिसणार की बाबा FIR नंबर दिला की लगेच समजून समजतो आपल्याला. ओके अच्छा, म्हणजे FIR म्हणजे खूप मोठी गोष्ट. त्यासाठी म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे करतात पासपोर्टसाठी वगैरे, तेव्हा ते चेक केलं जातं म्हणजे ही सगळ्या गोष्टी. ओके पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस क्लिअरिंग जे होते ना त्याचं कारणच ते असतो. त्या FIR वर घेतलेला असेल तर ते ताबडतोब त्याच्यावरती समजलं जातो की ह्या इसमावरती गुन्हे दाखल आहेत. तर त्याचं कोणत्या पण व्हेरिफिकेशन केली जात नाही. अच्छा जोपर्यंत त्यांनी पूर्णपणे नील करत नाही त्याचा रिपोर्ट तोपर्यंत त्याची क्लिअरली व्हेरिफिकेशन होत नाही. ओके ही खरी मोठी प्रोसेस आहे ही बघायला गेली तर. हां तर तुमच्या म्हणजे आता एवढ्या वर्षाच्या करिअरमध्ये एखादा पंचनामा किंवा एखादी मर्डर केस असेल किंवा कोणतीही केस असेल तुमच्या अशा आठवणीतली केस आहे का, की म्हणजे असं झालं काही तुम्हाला कॉल आला तुम्ही गेलात तिकडे नंतर मग ती केस कशी सॉल्व्ह करतात, एक ती प्रक्रिया पण आम्हाला समजेल त्याच्यातून, आणि तुमच्या पण आठवणीतली एखादी केस असेल तर ती पण शेअर करा आमच्यासाठी. मी MRA पोलीस स्टेशन मध्ये आता कर्तव्य बजावत असताना 2022 मध्ये क्रॉफर्ड मार्केट इथे ओके एक 27 वर्षाच्या मुलाची मर्डर झाली होती. त्या मर्डरमध्ये आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही ताबडतोब घटनास्थळी गेलेल्या असताना तिथून आम्ही ती मर्डर कशी झाली, काय झालं, कशावरून झालं
हा ह्याचे आम्ही एव्हिडन्स एका ओके. इन्फॉर्मंटच्या थ्रोनी ओके, म्हणजे जमा इन केले. शॉर्ट खबरीने. खबरी हा, म्हणजे तुमचे जे खबरी असतात त्यांच्याप्रमाणे. आमच्या पोलीस ठाण्याच्या तिथल्या इन्फॉर्मंटच्या कडून आम्ही इन्फॉर्मेशन गोळा केली. हा क्रॉफर्ड मार्केटमध्ये एक दुकानवाला आहे, त्या दुकानवाल्याची दुसऱ्या मुलांबरोबर दुश्मनी होती. ओके. त्या मुलाची दुश्मनी असल्यामुळे त्याला तिथून बाजूला करायचं होतं. हा त्यासाठी त्यांनी त्याच्या एरियात राहत असलेल्या घाटकोपर त्या ठिकाणचे मुलांना आपल्या दुकानाचे ओपनिंग आहे ह्या हा. उद्देशाने त्यांना तिथे बोलावून घेतलं. ओके. 5 ते 6 मुले हा मार्केटमध्ये बोलावून घेतले आणि त्यांना उद्देश काय होतं ते सांगितलेलं होतं, परंतु रिझन हे की आपल्या दुकानाचे ओपनिंग आहे, हा त्या दुकानाच्या ओपनिंगसाठी येणे. हा आणि ती मुलं आल्यानंतर त्या मुलाबरोबर त्यांनी खोडसाळपणा केला हा आणि त्या मुलाला एका तीक्ष्ण हत्याराने हा 7 ते 8 प्रकारे वार करून हा ते मुलं हत्यार सोडून पळून गेले. ओके. आणि तो मुलगा तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मयत अवस्थेमध्ये भेटला तुम्हाला? भेटला. त्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेतली हा आणि त्यानंतर त्या मुलाला मारण्यासाठी घाटकोपर, विक्रोळी, मुंब्रा, सायन आणि कुर्ला ओके. अशा ठिकाणाकडून सगळ्याकडून मिळून असे 6 ते 7 ठिकाणावरून ते 7 मुलं आली होती. अच्छा. आणि ते मुलं सर्व आपापले एकमेकाचे मित्र होते. ह्यांना सगळ्यांना एकाने सगळ्या मुलांना फोनवरून कॉन्टॅक्ट करून ह्या कामासाठी मार्केटमध्ये बोलावलं होतं. हा ती मुलं आले, ह्या मुलाला मारलं. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेले. हा आमच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी आम्हाला संपूर्ण स्टाफ, गुन्हे प्रकटीकरण पथक मधील जेवढे काम करणारे अधिकारी आणि अंमलदार होते त्यांना बोलावून घेतल्याने ताबडतोब सांगितलं, हा कोणत्याही परिस्थितीत आरोपी आपल्याला मिळाले पाहिजेत. ओके. त्यानुसार आम्ही त्याच दिवशी कामाला लागलो. तो आम्ही 24 तासामध्ये हा पाऊस चालू होतं. आम्ही सकाळी जेव्हा ही मर्डर झाली 11च्या दरम्यानमध्ये, हा त्यानंतर हे गोष्ट आम्हाला समजल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 24 तासापर्यंत आरोपी मिळेपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यामध्ये परत आलो नाही. आणि 24 तासामध्ये आम्ही 7 ते 7 आरोपी घेऊन सकाळी दुसऱ्या दिवशी 11 वाजता पोलीस स्टेशनला वरिष्ठांच्या समोर आरोपी हजर केले. बापरे. त्यामुळे आम्हाला कमिशनर साहेबांनी, जॉईंट सीपी नागरे पाटील सरांनी, विश्वास नागरे पाटील सरांनी आम्हाला आमच्या पूर्ण टीमला अवॉर्ड दिला. ओके. प्रशस्तीपत्र दिले की तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये मर्डरसारखा गुन्हा डिटेक्ट करून 7 ते 7 आरोपी तुम्ही पोलीस ठाण्यात हजर केलेत. ओके. ते आरोपींना जे आता होते 7 आरोपी, हे तर वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. बरोबर. जसं तुम्ही प्रत्येकाचं घर वेगवेगळं होतं, कोण ठाणा, कोण कुर्ला, मुंब्रा, असे इकडे तिकडचे होते सर्व. बरोबर. तर ते डिटेक्ट कसे केलेत एकाला तुम्ही? म्हणजे सर्वात पहिला कोण भेटला तुमच्या, म्हणजे जे खबरी होते त्यांच्याकडून खबर काढून एखादा पहिलाच कोणतरी फर्स्ट भेटला असेल त्याच्या थ्रू एक भेटत गेले, की मग कसं डिटेक्ट झाले? पोलीस मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. हा ज्या दुकानामध्ये ते मुलं दुकानाचे ओपनिंग करतात, ज्या माणसाने बोलवलं होतं हा त्याला पहिलं ताब्यात घेतलं आम्ही. ओके. त्या दुकान मालकाला. हा त्यानंतर मार्केटमध्ये ज्या
मार्गावरती त्या मुलाला मारलं गेलं, त्या मार्गाचे संपूर्ण आम्ही CCTV कॅमेरे चेक केले. ओके. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये काही ठराविक इसमांचे फोटो मिळून आले. ओके. आणि ते फोटो मिळून आल्यानंतर तो दुकान मालिक होता, हां. त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि ते फोटो दाखवले. हां. आणि त्यानंतर त्याने आम्हाला ओके. त्या ठिकाणी त्याच्यामधला जो मेन आरोपी मुंबऱ्यात इथे राहणारा होता, त्या हां. आरोपीला आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. ओके. आणि तो आरोपी भेटल्यानंतर आम्हाला बाकीचे 6 आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी विक्रोळी, घाटकोपर, ओके. कुर्ला म्हणजे नंतर एक असे एक प्रत्येक ठिकाणी मिळत गेले. ओके. म्हणजे काम करण्याची पद्धत अशी असते की पहिले तिथले घटनास्थळी जिथे गुन्हा घडतो त्या ठिकाणी जे काही पुरावे असतील ते आपण पहिले कलेक्ट करायचे. बरोबर. हां. आणि त्यानंतर आता नवीन रोटेशन प्रमाणे सगळ्या बहुतेक ठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे पोलिसांना थोडं फार सोपं काम होतं. पण काही ठिकाणी काही वेळेस CCTV कॅमेरे पण मिळत नाहीत. काही प्रत्येकाचा ॲक्सेस वेगवेगळा असतो. बरोबर. कोणाच्या मोबाईलमध्ये असतो, कोणाचे त्याला लॉकिंग सिस्टम असते. कोण डेटा नसतो जास्त ठेवत. बरोबर. कोण डेटा ठेवत नाही. कोण 15 दिवसाचा डेटा ठेवतो, कोण 30 दिवसाचा डेटा ठेवतो, कोण 60 दिवसाचा ठेवतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सोयीनुसारी करत असतात. त्याच्यामुळे काही वेळेस पोलिसांना पुरावे गोळा करणे सुद्धा अवघड जातात. बरोबर. पण पोलीस त्या आपल्या हद्दीमध्ये अशा सिरियस ऑफेन्स घडलेला आहे, त्याच्यामुळे ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते फार कोणत्या पण त्यांच्या जेवणाची किंवा कशाची नाही चिंता न करता ते गुन्हा कसा डिटेक्ट होईल याच्याच पाठी लागलेले असतात. बापरे. जी 24 तासामध्ये एखादा गुन्हा घडतो आणि तो परत मी त्याचा तपास लावून त्याचे गुन्हेगार परत शोधून आणता, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. कारण का हे मर्डर सारखी केस आहे ती, पण असे छोटे मोठे केसेस पण नाही आहेत. असे खूप काही प्रकार असतात. मर्डर असतात. मारामारीच्या याच्यातून सुद्धा मर्डर होते. त्यानंतर क्षुल्लक गोष्टीवरून पण मर्डर झालेले आहेत का? शिल्लक कारणावरून सुद्धा हे होतं. ओके. शिल्लक कारणावरून सुद्धा म्हणजे मित्र असतात, क्षुल्लक गोष्टीवरून भांडण होतात आणि मर्डर होते. आणि तो मित्राला त्याचा राग आलेला असतो. दारू पिणारे असतात, ते दोन एकत्र झोपणारे असतात आणि एका दुसऱ्याने त्यांनी त्याला दारू दिली नसेल किंवा त्याचे पैसे त्यांनी चोरले असतील, ते एकमेकाच्या फुटपाथवरती झोपणारे असतात. आणि जर त्यांना असं वाटलं की ह्याने माझे पैसे चोरलेले आहेत, तर तो रागाच्या भरामध्ये तो त्यावेळेस काय करत नाही. तो झोपी गेल्यानंतर हा गपचूप उठतो आणि त्याच्या डोक्यात दगड घालतो. म्हणजे शिल्लक कारण काही न त्याला बापरे मोठा इश्यू काही नसतो. म्हणजे असं नाही की असे कितीतरी प्रकार घडलेले आहेत. मोठा प्लॅन करून वगैरे मर्डर केलं असं म्हणजे क्षुल्लक गोष्टीवरून पण क्षुल्लक कारणावरून सुद्धा असे गुन्हे घडतात. बापरे. सध्याच पोलीस स्टेशनमध्ये याचे चिटिंगचे गुन्हे जास्त आणि ऑनलाईन चिटिंग वगैरे होतात. या खूपच हे वाढत चाललंय. त्याच्यामुळे मोठे मोठे गुन्हे असतील तर मग ते सायबरकडे पाठवले जातात. छोटे गुन्हे असतील तर ते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्याचा तपास केला जातो. ओके. तर तपास करताना पण थोडं प्रॉब्लेम्स तयार होतात की गुन्हेगार बाहेरून ऑनलाईन चिटिंग करत असतात. बरोबर. दुसऱ्या राज्यामधून. आपल्या राज्यामधून हे गुन्हे घडत नाहीत की ऑनलाईन चिटिंग असल्यामुळे ते दुसऱ्या राज्यामधून ते गुन्हे करतात. बरोबर. मग ते आता जसं उल्लेख केलात की दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला पण भरपूर वेळा दुसऱ्या राज्यांमध्ये जावं लागत असेल की एखादा गुन्हा घडला असेल तर ते जो आरोपी असेल. मुंबई पोलिसांना सर्रास दुसऱ्या राज्यांमध्ये कंपल्सरी जावा लागतो. कारण का सगळे गुन्हे घडतात, सायबरचे म्हणा किंवा मुंबई सारख्या ठिकाणी कामासंध्यासाठी आलेले जे
मिडल क्लासचे लोक असतात बरोबर. ते इथे गुन्हे करतात. इथे एखाद्याच्या घरी एखाद्याच्या बंगल्यामध्ये कामाला नोकरीला राहिले, नोकरी इथे करतात, त्या मालकाचा विश्वास संपन्न करतात आणि विश्वास संपन्न करून ते मालकाचा लक्ष न चुकवून किंवा मालक कुठेतरी बाहेर 1-2 दिवसासाठी गेलेले असतील तर तो नोकर मालकाच्या घरी असणारे रक्कम आणि ज्वेलरी हे संपूर्ण एकत्र गोळा करून तो रात्रीच्या रात्री निघून जातो. ज्या दिवशी 2 दिवसांनी तो मालक जेव्हा घरी येतो त्यावेळेला बघतो तो घर आपला पूर्ण खाली झालेला असतो. मग हे गुन्हे करणारे सगळे परप्रांतीय ह्याच्यातनं आलेली असतात ती मुलं आणि तीच मुलं हे गुन्हे करतात. त्याच्यामुळे मुंबई पोलिसांना वर्षाच्या 12 महिने जो गुन्हा घडला की तो मुंबईच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन ते गुन्हेगारांना घेऊन यावं लागते. बापरे. ह्या व्यतिरिक्त मुंबई पोलिसांना जास्तीत जास्त काम हेच आहे, ऑनलाईन चिटिंग आणि जे घरगुती नोकर म्हणून काम करायला येतात आणि ते इथे विश्वास संपन्न करून ते गुन्हे करून ते आपापल्या राज्यामध्ये पळून जातात. चोरी पण अशी नाही, मोठे मोठे तुमच्या पण असेल एखादी माहितीमध्ये की घरी एखादं काम करतंय आणि चोरी पण मोठी करून जातात. असं पण नाही की 10-15 लाखाची छोटी मोठी चोरी असते, अशी मोठे चोरी करतात आणि फरार होऊन जातात, आपापल्या गावी निघून जातात. बँड्रामध्ये मी असताना 2012-13 ची गोष्ट, बँड्रामध्ये कर्तव्य गुन्हे प्रकटीकरण पथकामध्ये करत असताना बँड्रा हिल इथे एक पोल्ट्री फार्म व्यापारी आहे. त्यांची पूर्ण अखंड बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये ते राहत होते. आणि एक मुलगा, अनोळखी मुलगा 4 दिवस कंटिन्यू त्या बिल्डिंगच्या तिथे फेऱ्या मारत असे. त्या मालकाचे ड्रायव्हर त्या बिल्डिंग खाली बसलेले होते. त्या मुलांनी त्या ड्रायव्हरना विचारणा केली, सेठ मेरे को काम पे रखो, सेठ मेरे को काम पे रखो. 1 दिवस झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पण तो मुलगा आला. दुसरा दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पण तो मुलगा आला. त्या सेठच्या ड्रायव्हरला असं वाटलं की ह्याला खरोखर ह्या मुलाला कामाची गरज आहे आणि ह्याचा इथे कोणी नाहीये, त्याच्यामुळे ह्याला गरज आहे. त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरने त्याच्या सेट आल्यानंतर त्यांना विचारणा केले की हा मुलगा 3 दिवस कंटिन्यू येतोय आपल्या इथे, तो त्याला कामाची गरज आहे त्याच्यामुळे तो विचारणा करतोय. मग त्या सेठने सांगितलं ठीक है, आप जो पहचानते है तो उसको रख दो अपना हॉटेल में. त्यांचा चायनीजचा तिथे चायनीज रेस्टॉरंट, एसी रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये ठेवून दिलं. तो मुलगा काम करू लागला तिथे. आणि त्यानंतर त्या मालकाच्या घरी एक नेपाळी मुलगा काम करत असे. त्या मुलाचं त्या हॉटेलमधून सकाळी ब्रेकफास्ट, रोज एक मुलाला तिथे ड्युटी लावलेली होती. सकाळी याचं ब्रेकफास्ट नेऊन द्यायचं त्या नेपाळी मुलाचं, दुपारी जेवण नेऊन द्यायचं आणि संध्याकाळी एकत्र ते जेवण करायचे. त्या बिल्डिंग कंपाऊंड मध्ये त्यांना रूम दिले होते तिथे. संडेची गोष्ट होती. सेठ ड्रायव्हरना घेऊन सांताक्रूज येथे पोल्ट्री फार्मला गेले आणि पोल्ट्री फार्मवरून त्यांच्या फार्म हाऊसला गेले. फार्म हाऊसला गेले आणि त्या दिवशी ह्या मुलाला जिथे कामाला ठेवलं होतं त्या ड्रायव्हरनी, त्या मुलाची ड्युटी लागली की ह्या नेपाळी मुलाला नाश्ता नेऊन द्यायचं. सकाळी त्यांनी नेऊन नाश्ता दिलं आणि नाश्ता देऊन दिल्यानंतर दुपारी परत 1 वाजता त्याला जेवण घेऊन टिफिन घेऊन गेला तो मुलगा. तो मुलगा टिफिन घेऊन गेल्यानंतर त्या बेल वाजवलं. त्या मुलांनी, नेपाळी मुलांनी दरवाजा उघडला आणि त्याला सांगितलं अंदर टिफिन रख दो. आणि तो त्याच्या कामाला चालू केलं त्यांनी. त्या मुलाला असं वाटलं की हा माझा टिफिन ठेवून निघून जाईल. दरवाजा लॅच होता, त्याच्यामुळे खेचल्यानंतर तो दरवाजा लॉक होतो. हे त्याला एक माहिती होतं की बाबा हा ठेवून देईल. ह्या मुलाने टिफिन ठेवला आणि तो मुलगा एका दरवाजेच्या पाठीमागे आडोशाला लपून राहिला. आणि त्यानंतर
ह्या मुलांनी त्याचा काम संपल्यानंतर हम्म. हा बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये जिथे त्यांना स्नानगृह आहे हम्म. आंघोळीसाठी आणि आंघोळी बाथरूमसाठी जो दिलेला आहे सेटनी घर, हा. तिथे तो मुलगा स्नानगृहामध्ये आंघोळी करण्यासाठी गेला. अच्छा. तो आंघोळी करण्यासाठी गेला. त्याला माहिती आहे आता हा आंघोळी करायला गेल्यानंतर जेवण वगैरे करून रेस्ट करेल तिथे आणि आरामशीर 3-4 घंटे येत नाही तो. ओके. तोपर्यंत ह्या मुलांनी त्या बंगल्यामध्ये संपूर्ण ज्वेलरी आणि कॅश जे होते ते संपूर्ण एका थैलीमध्ये पॅकअप केले आणि तो मुलगा निघून गेला. बापरे. त्या मुलांनी तिथे कामाला राहताना त्यांनी त्याचा कोणता पण ॲड्रेस किंवा त्याचा कोणता पण नाव किंवा त्याची कोणती पण माहिती दिलेली नव्हती आणि ह्या लोकांनी पण त्याची कोणती पण माहिती ठेवलेली नव्हती. फक्त त्याला राजू या नावाने ओळखत होते. बापरे. आणि तो मुलगा कमीत कमी करोड रुपये काहीतरी घेऊन तो गेला. बापरे. परंतु हे गोष्ट फ्लॅश करायची नव्हती म्हणून त्यांनी 90 लाख रुपये घेऊन गेला असं सांगितलं. आणि तो मुलगा कोणालाच कुठल्याही गोष्टीमध्ये आजपर्यंत तो सापडला गेला नाही. बापरे. त्या मुलाची तर असे एक किस्से होतात. परंतु त्या मुलाची कोणत्याही प्रकारे त्यावेळेला सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे हे काय प्रकार नव्हते आणि त्या मुलाची कोणत्याही प्रकारे माहिती नसल्यामुळे हा मुलगा कोण आहे हेच कोणाला समजलं नाही. आणि व्हेरीफाय पण नाही केलं कोणी की बाबा फक्त नेहमी येतोय 2-3 दिवस म्हणून त्याच्यामुळे त्याला फक्त कामावर ठेवलं एवढंच, बाकी काही नाही. बस जर त्याचं व्हेरिफिकेशन नाही केलं की बाबा कोण आहे, कुठून आलंय, काय नाही, डॉक्युमेंट्स नाही कसले आणि डायरेक्ट कामावर ठेवतात. तर जी अवेअरनेस करतात पोलीस लोक किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये पण करतात आणि सांगतात प्रत्येक वेळेला की काही करताना एक रजिस्ट्रेशन करा, ते ह्यासाठीच असतं की माहिती असलं पाहिजे म्हणून, बाकी काही नसतं. किंवा एखादा काही घटना घडली त्यावेळेला तर तो एक रेकॉर्ड असतो प्रत्येकाजवळ. कामाला पण बाई किंवा एक सर्वंट ठेवताना सांगितलं जाते ही गोष्ट. प्रत्येक पोलिसाने प्रत्येक व्हेरिफिकेशन सांगितलेलं आहे आणि त्यासाठी एक रजिस्टर पोलीस स्टेशनला आहे की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे हाऊस किंवा एनी ड्रायव्हर कोणी जर ठेवलं कामासाठी तर त्यांचं पूर्ण व्हेरिफिकेशन करा, त्यांचे डिटेल्स घ्या, त्यांचे फोटोज घ्या आणि त्यानंतर त्यांना ID द्या आणि ती माहिती पोलीस स्टेशनला कळवा. त्या रजिस्टर मिळवून करा. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बीट्स आहेत, क्षेत्र क्रमांक आहेत, त्या क्षेत्र क्रमांकमध्ये तिथे अधिकारी नेमला जातो. त्या क्षेत्र मध्ये पण रजिस्टर ठेवलेले आहेत, तिथे त्यांची माहिती पुरवली जाते. हे त्या प्रत्येक सोसायटीवाल्यांचं काम असतं ते. बरोबर. हे प्रॉब्लेम काय असे बरेचसे क्रिएट होतात की ज्या वेळेला त्या नोकरानीची लेडीज असो नाही तर पुरुष जेंट्स असो ह्यांची माहिती जेव्हा मालकाने किंवा सोसायटीने मागितली तर ते माहिती द्यायला मागत नाहीत आणि जर माहिती मागितली तर ते तिथून काम सोडून जातात. म्हणजे त्यांचा उद्दिष्ट पहिल्यापासून फिक्स असतो म्हणून ती लोक कुठली माहिती द्यायला तयार होत नाहीत. जे काही असतात लोक कुठल्याही क्षेत्रातली असते ती. त्यासाठी पण आपण पण आग्रह राहिला पाहिजे की बाबा आम्हाला पूर्ण माहिती दे पहिली, त्यानंतर आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण ठेवलं पाहिजे कामाला. पण काही ठिकाणी असा पण प्रॉब्लेम होतो की ते माहिती देत नाहीत, माहिती मागितली तर ते काम सोडून जातात. परंतु खरोखरच त्या सेट लोकांना पण त्या कामगाराची गरज असते, त्याच्यामुळे ते पण निगलेक्ट करतात की जाने दो अपना पहचान वाला है वा हमने रखा है असे सांगणार आणि त्याला ठेवून देणार. त्याची माहिती काय पोलिसांना तिथपर्यंत पुरवत नाही. कारण त्यांच्या घरी काम करण्यासाठी माणूस पाहिजे असतो. जर त्यांनी माहिती मागितली आणि त्यांनी जर नाही दिली आणि तो काम सोडून गेला तर ह्यांच्या घरी काम कोण करणार? हा प्रॉब्लेम तयार होतो. त्यामुळे ठेवलं जातं. पण नंतर हे जेवढे मोठे गुन्हे होतात त्यानंतरला तर काय करणार मग? ही खूप मोठी गोष्ट असते.
त्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. ही गोष्ट छोटी नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का अशी गोष्टी कायम होत असतात समाजामध्ये. तर मग तसं आता सांगितलं गुन्हे वगैरे झाले ते, अजून काही गोष्टी असतात जे पोलिसांना वारंवार त्रास होतो त्या गोष्टींचा. म्हणजे जसं ड्युटी बोलतो आपण, ड्युटी असते ती भरपूर लेंदी असते बघायला गेले तर पोलिसांची. बाकी कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टर असू दे, कुठलाही सेक्टर असू दे, आणि खूप हेक्टिक पण असते, म्हणजे सोपी नसते ती. ती मॅनेज करणं एक माणूस म्हणून पण खूप मोठी गोष्ट आहे बघायला गेलं. नॉर्मल लाईफ आपल्याला दिसते तशी सर्वांची काय, जॉबला जाऊन येऊ. पोलिसांना भरती होताना तेव्हा ते असं त्या कागदावर ते लिहून घेतात, मी 24 तास कर्तव्यावरती रुजू राहीन. अच्छा, असं लिहून देतात. त्याच्यामुळे पोलिसांचं असं तयार होतो उद्देश की कर्तव्य तर बजावलेच पाहिजे. बरोबर. आणि आपल्याला दिलेले कर्तव्य बजावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे 12 तास आहे, 24 तास आहे, कायद्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिलेलं कर्तव्य वरिष्ठांनी ते आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यामुळे 12 तास आहे, 24 तास आहे का 36 तास आहे, मग तिथे तो बंदोबस्त आहे किंवा VIP येणार आहे, मग ते किती दिवसासाठी आहे, किंवा दुसऱ्या कोणत्या ड्युट्या असतील. बरोबर आहे. मोर्चे असतात, काही काही असे असतात. कोणताही सण असू दे, कोणताही सण असो, हिंदू सण असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू, कुठलाही ह्या मुंबईमध्ये ही एक जागतिक शहर आहे आणि कॅपिटल सिटी आहे. त्याच्यामुळे आर्थिक राजधानी आहे, कॅपिटल सिटी असल्यामुळे ह्या मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन राहिलेले आहेत. बरोबर. आणि त्यांचे प्रत्येकाचे सण उत्सव आम्हाला पोलिसांना साजरे करणं, ते करणार त्या पोलिसांना त्यांना पुरेपूर बंदोबस्त देणे किंवा त्यांचं संरक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे. त्याच्यामुळे 12 तास 24 तास झाले की किती झाले हे त्याला पोलिसांना बोलताच येणार नाही की तुम्ही 12 तास केलेत तर तुम्हाला त्याचा ओव्हर टाइम लागू होईल. हा काही हे प्रकार काहीच नसतो, ओव्हर टाइम वगैरे काय असं असल्यामुळे पोलिसांचं काहीच नाही. म्हणजे कंप्लेंट पण कोणाला करू शकत नाही की बाबा मी एवढ्या तास काम करतोय, मला काही ओव्हर टाइम भेटला पाहिजे किंवा काही असं झालं पाहिजे, सुट्टी पाहिजे वगैरे, हे काही प्रकार नसतात. नाही, ते काही प्रकार नसतं ते. बरोबर. तर जसं मगाशी उल्लेख केलात गुन्हे आपण आता पोलीस बोलल्यावर ते गुन्ह्यांवरती जास्त बोललं जातं की बाहेर जावं लागतं खूप वेळेला. तर तुम्ही पण खूप वेळेला गेला असाल बाहेरच्या राज्यांमध्ये, तर त्यातला एखादा कुठला प्रसंग शेअर करू शकता आमच्याबरोबर की कुठल्या वेगळ्या सिटीमध्ये गेलात, तिकडच्या पण पोलिसांची तुम्हाला हेल्प घ्यावी लागत असेल, कारण का अदर सिटीमध्ये जातो आपण तेव्हा तिकडचा कुठला गुन्हेगार असेल तर तुम्ही इथून इन्फॉर्म वगैरे करत असाल आधी तिकडच्या पोझिशनला? नाही, मी बँड्राला असताना एक गुन्हा घडला होता. एका दुकानामध्ये 2 मुलं हार्डवेअरच्या दुकानामध्ये काम करत होते. ओके. आणि त्या दुकानाचं सेट त्यांना त्यांच्या घरामध्ये जेवण वगैरे सर्व काही करायचा. आणि रात्री दुकान बंद झाल्यानंतर झोपण्यासाठी त्या दुकानामध्ये त्यांना जागा दिली होती. सकाळी पहाटे 6 वाजता उठून त्यांनी त्याच्या घरी यायचं, स्नान करायचं, त्यानंतर त्यांनी 8 वाजता त्याच्या दुकानामध्ये दुकान उघडे करून त्यांचे रेग्युलर प्रमाणे आपलं काम कर्तव्य करायचं. ह्या मुलांना गरीब घरातली मुलं होती, राजस्थान साईडची होती आणि गरीब होती. त्यांच्या घरची फार वाईट परिस्थिती होती. कष्ट केल्याशिवाय त्याच्या आई वडील जेवण जेवू शकत नव्हते. आणि ही मुलं इथे त्या मुलांना त्या शेटने घेऊन येऊन इथे त्यांना व्यवस्थित जेवण वगैरे पैसा पाणी सर्व देत होतं. परंतु ह्या मुलांना त्या दुकानामध्ये आलेली कॅश दिसले, त्याच्यामुळे ह्या मुलांनी त्या दुकानामधली 6 लाखाची कॅश आणि महत्वाचे असे हार्डवेअरचे साहित्य हे घेऊन ते एका दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता निघून गेले. अच्छा. आणि इथून निघून गेल्यानंतर ते डायरेक्ट टॅक्सी करून बोरिवली इथे उतरले. आणि बोरिवली नॅशनल पार्कच्या बाहेरून तिथून राजस्थानमध्ये एशियाड बसेस किंवा लक्झरी बसेस
जातात. ओके. ते डायरेक्ट त्यांच्या गावात जातात. ते बस पकडून ते मुलं गावी निघून गेले. गावी गेले, परंतु तू गावी न जाता गावाच्या सिटीमध्ये उतरले आणि त्या हॉटेलमध्येच थांबून राहिले. अच्छा. त्यांना माहित आहे की मुंबई पोलीस काही सोडणार नाहीत, हा. हे आपल्या पुढे तिथे हजर असतील. आणि हा. खरोखर आम्ही इथून गेलो, ताबडतोब त्या मालकाने आम्हाला सांगितलं, गाडी घ्या, तुम्ही कसे पण निघा, पण त्यांना पकडा. हा. आम्ही राजस्थानमध्ये त्यांच्या घरी तिथे पोचलो, तोपर्यंत ती मुलं तिथे घरी आलेली पण नाही. त्यांच्या आई वडिलांना ही गोष्ट काहीच माहित नव्हतं. ओके. हा. आणि त्यानंतर त्या मुलांकडे मोबाईल होता एक. हा. अच्छा. हा. तो मोबाईल असल्यामुळे तो मोबाईल आम्ही तिकडच्या राजस्थानच्या पोलिसांना हा. त्यांची मदत घेतली आणि त्या पोलिसांकडे आम्ही संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याचं मोबाईल लोकेशन काढायला गेलं. तेव्हा त्या सिटीमधलेच तो मुलं हॉटेलमध्ये अच्छा. थांबलेली आढळून आले आणि तिथल्या पोलिसांनी आणि आम्ही हा. मिळून तो तपास चालू केला आणि त्या हॉटेलमध्ये ती मुलं मिळून आले. हा. हा. आणि ते मिळून आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली, पैसे कुठे ठेवलेत, काय कुठे ठेवलेत. हा. तर त्यांच्या बरोबरचा आणखीन तिसरा एक मुलगा होता दुसऱ्या गावचा. हा. ती कॅश सर्व त्याच्याकडे ठेवून घेतली होती आणि तिथे इकडे होते. हे दोन इकडे होते. अच्छा. हा. मग त्या प्रकारे त्या मुलाला, ह्या दोघांना घेऊन त्या मुलाकडे गेलो. त्या मुलाला घेऊन ते पैसे, ते वस्तू संपूर्ण त्या राजस्थानमधल्या पोलीस स्टेशनला आणून सर्व तपास करून त्यानंतर तिथून FR इथे दाखल झालेला होता आपल्या बँड्रा पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे आम्हाला तिथे गेल्यानंतर एवढा प्रॉब्लेम होतो, तिथनं गेल्यानंतर त्यांना ताबडतोब आपल्याला घेऊन पकडले म्हणून घेऊन येत नाही. अच्छा. आपल्याला तिथल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कोर्ट, त्या कोर्टामध्ये हजर करावा लागतो. ओके. मग तिकडच्या कोर्टामध्ये पण हजर करावं लागतं. तिकडच्या कोर्टाला हजर करायचं आणि तिकडच्या कोर्टाला हजर केल्यानंतर ते कोर्ट आपल्याला ट्रान्झिट वॉरंट देतो. ओके. की तुम्हाला राजस्थानवरून मुंबईला जाण्यासाठी किती अवधी लागेल. मग त्याप्रमाणे 2 दिवसाचा 3 दिवसाचा ट्रान्झिट वॉरंट देतो. आणि त्याप्रमाणे तिथून आपण तो ट्रान्झिट वॉरंट घेतल्यानंतर आपण बाय कार किंवा बाय ट्रेन कशा यायचे आपण ठरवायचं आणि त्या दिलेल्या ट्रान्झिट वॉरंटचा टायमिंग त्याच्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये हजर व्हायचं. आणि इथे हजर झाल्यानंतर आपल्या वरिष्ठांना ती गोष्ट कळवून आपण इथे आणून त्यांना अटक दाखवून त्यांचा रिमांड तयार करून त्याला आपल्या कोर्टाला समक्ष हजर करणे. ओके. ते संपूर्ण कागदपत्र तिकडून आणलेले ते कागदपत्राने आपला रिमांड संपूर्ण आपल्या कोर्टाला हजर करणे आणि आपल्या कोर्टाकडे हजर केल्यानंतर आपल्या कोर्टाने त्यांना जे काय ठरवेल 2 दिवसाच्या 4 दिवसाची पोलीस कस्टडी देईल. त्या पोलीस कस्टडी दिल्यानंतर त्याचा पुढील तपास नंतर आपण करतो. ओके. म्हणजे एवढी लेंदी प्रोसेस झाल्यानंतर तपासायला सुरुवात होते परत एकदा. त्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही. किंवा एखादा गुन्हेगार आपण दुसऱ्या राज्यात पळून गेलाय आणि तिथे आपण पकडलाय तिथल्या पोलिसांच्या मदतीने, तर आपण घेऊन आलो असं होत नाही. बरोबर. कायद्याच्या कक्षेत तसं होत नाही. त्याला तिथल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे असणारे न्यायालय त्या न्यायालयासमोर हजर करावा लागतो आणि त्या न्यायालयाच्या साक्षीनुसार आपल्याला ट्रान्झिट वॉरंट घेऊन आपल्या पोलीस स्टेशनला आणून त्या आपल्या कोर्टाला हजर करायचं. ह्या सगळ्या प्रोसिजर करावं लागतात. त्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागतो. बरोबर. आणि तिथे आपण तपास अधिकारी जो गेलेले असतात ते हुशार लागतात. कारण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी लँग्वेज आहे. बरोबर. तिथल्या मॅजिस्ट्रेट लोकांना पण सांगावा लागतो. एक तर तुम्ही तिथल्या भाषेमध्ये कोणतरी गाईड्स घ्यायचं आणि तिथल्या भाषेमध्ये रिमांड लिहायचं किंवा तिथल्या ह्यांना समजण्यासाठी, नाहीतर इंग्लिशमधून रिमांड हे करायचं. ओके. जर एखादा मॅजिस्ट्रेट हुशार असेल तर ते तुम्ही जर काय मराठीत लिहिलं असेल किंवा इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तर त्याचं ट्रान्सलेशन करतात आणि ते वाचतात. नाहीतर बाकी कोण मॅजिस्ट्रेट असे UP बिहार सारख्या ठिकाणी गेल्यानंतर नाही ते करत.
ओके. ते मला नाही नाही मेरे को मालूम ही नाही, तुम इंग्लिश में लिख के लाओ, असं असतो. ट्रान्झिट वॉरंट घ्यायचं म्हटल्यानंतर रिमांड त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये भरावा लागतो, नाहीतर आपल्याला इंग्लिशमध्ये तरी लिहावा लागतो. ओके. हे प्रॉब्लेम साऊथमध्ये गेलो आम्ही, दक्षिण भारतामध्ये गेलो तर तिकडे पण इंग्लिशमधूनच रिमांड फेस करावा लागतो. ओके ओके. म्हणजे तिकडे बिलकुल हिंदी चालतच नाही, ते इंग्लिश नाही तर त्यांची लँग्वेज. बरोबर. मग त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला परत ते गाईड घ्यावं लागेल किंवा ट्रान्सलेटर घेऊन त्याच्यात पण परत खर्च तो होतो, वेगळाच गोष्ट आहे. वरून जे ट्रान्सलेटर आहे ते परत टाइम टेकिंग गोष्टी असतात ह्या. ओके. म्हणजे हे आपल्याला दिसण्यासाठी खूप नॉर्मल गोष्टी असतात की एवढा वेळ का लागतोय, का होत नाही. आपण घाईवरती आपण फक्त विचारत असतो, कारण का आपल्या गोष्टी गेलेली असते किंवा घडलेली असते म्हणून. पण त्याच्या मागे जी मेहनत असते किंवा का वेळ लागतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो वेळ लागत असतो. मुंबई पोलीस बोलल्यावरती एक वेगळंच एक म्हणजे बघण्यासाठी येतं की, कारण का जी फीत बांधतात मुंबई पोलिसांच्या डोक्यावरती जी येल्लो कलरची असते, म्हणजे जर टोपीच्या आता जसं तुमची कॅप आहे की, तर ह्या कॅपमध्ये वरती ही जी येल्लो कलरची फीत आहे ही वेगळी आहे. इतर पोलीस असतात जसे महाराष्ट्राचा पोलीस बघायला गेलं तर ही रेड कलरची असते प्रत्येक ठिकाणी. बरोबर. आणि जर मुंबई पोलीस असेल तर ही येल्लो कलरची होते. तर ह्याच्या मागे पण भरपूर गोष्टी आहेत. तर ते त्यासाठीच एक मुंबई पोलीस बघितलं की लगेच समजून येतं की हा हे मुंबई पोलीसमध्ये आहेत म्हणून. आणि मुंबई पोलीस त्यासाठीच भरपूर फेमस आहेत की तपास लवकर लावण्यासाठी आणि जे काही गुन्हे घडलेत ते लवकरात लवकर रिझॉल्व्ह करण्यासाठी. तसंच ते महिलांची सुरक्षा ह्याच्यासाठी पण भरपूर फेमस आहे की, म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये किती रात्र होऊ दे, काही होऊ दे, महिला कायम सुरक्षित असतात. बरोबर. असं कारण का कम्पेअर टू अदर स्टेट्स, जसं बाकी कोणताही स्टेट घ्या इंडियामध्ये, आपण नाव घ्यायची पण गरज नाही, कोणताही स्टेट घेतला त्यापेक्षा सर्वात क्राऊडेड सिटी आपली मुंबई आहे. त्यामध्ये पण एवढं क्राऊडेड सिटी असून सुद्धा वुमन्स किंवा महिला एकदम सेफ आहेत. त्यासाठी तो एक क्रेडिट जातो मुंबई पोलिसांना. त्यासाठी खरोखर त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच असतील. तर जसं आता सांगितलं की आपण जसं मी बोललो जसं महिलांसाठी, तर त्यांचा हेल्पलाईन नंबर वगैरे असतो जो ऑलमोस्ट सगळीकडे फ्लॅश आउट होत असतो. तर तो हेल्पलाईन नंबर पण काय आहे ते पण एकदा सांगा तुम्ही, की तो हेल्पलाईन नंबर वुमेन सेफ्टीसाठी एक खास आहे. आणि कोणते अजून दुसरे काही जे म्हणजे बोलतो एक उपक्रम राबवतात किंवा महिलांना अजून सुरक्षित राहावं त्यासाठी केलं जातं, ह्याच्याबद्दल काही आहे का? महिलांसाठी खास 103 नंबर दिलेलाच आहे. बरोबर. रात्री अपरात्री कोणतीही एक महिला रस्त्याने जात असेल आणि तिला कोणता पण क्रेट निर्माण होईल, तिला कसली भीती निर्माण झाली तर तिने तिच्याबरोबर असलेला तिच्याकडे असणाऱ्या मोबाईलवरून 103ला कॉल केला तरी पण तिथे ताबडतोब पोलिसांची तिला कुमक पुरवली जाते. बरोबर. ताबडतोब मनुष्यबळ तिथे हजर होतो. आणि त्यासाठी आता पूर्ण मुंबईमध्ये महिलांसाठी खास एक मोबाईल ठेवलेली आहे. आणि त्या मोबाईलवरती PSI दर्जाची लेडी ऑफिसर आणि ड्रायव्हर पण पोलीस कॉन्स्टेबल, महिला पोलीस कॉन्स्टेबल. अच्छा. बरोबर. आणि त्यांच्या सहाय्यासाठी आणखीन एक दुसरी महिला हवालदार हेड कॉन्स्टेबल दर्जाची, असे त्यांना एक स्पेशल एर्टिगा मोबाईल ठेवलेले आहे. ती पूर्ण मुंबईमध्ये सगळ्या महिलांच्या दक्षतेसाठी ती असते. 24 तास कर्तव्यावरती हजर असते. आपण बघतो जी एर्टिगा गाडी असते तिला पिंक कलरचे दोन्ही साईडनी फ्लॅश केलेले असतात, त्याच्यावर लिहिलं असतं मुंबई पोलीस. आणि ऑलमोस्ट एव्हरीवेअर ती असते. आणि त्यामध्ये महिला ऑफिसर असणार आहे कायमची महिला ऑफिसर एक कायम असणार त्याच्यामध्ये, की जेणेकरून कधीही कॉल आला कुठूनही कुठल्याही महिलेचा तर तिथे ते कमीत कमी वेळेमध्ये ते पोहोचले पाहिजेत त्यासाठी असतात. ही एवढी मोठी म्हणजे एवढा क्राऊडेड सिटीमध्ये एवढं बारीक लक्ष ठेवून काम करण्यासाठी पण खूप बोलायला तेवढं कमी आहे मुंबई पोलिसांचं. जे महिला जे काम करतात त्यांचं पण. बरोबरच आहे. बरोबर. तर जसं आता ऑलमोस्ट तुम्ही भरपूर गुन्हे सांगितलेत तुमचे जे आतापर्यंत होते तसे, तर सर्वात आतापर्यंत तुमचं आवडतं पोलीस स्टेशन असं बघायला गेलं तर
की जसं पोलीस स्टेशन, प्रत्येक पोलीस स्टेशन तुमचं 5 किंवा 6 वर्ष किंवा 7 वर्ष असं असतं तुमची, त्यानंतर बदली होते बरोबर. इन जनरल जशी असते. तर तुम्हाला असं कोणतं एक स्पेसिफिक एवढ्या वर्षात आहे का की ह्या पोझिशनला काम करायला खूप मजा आली? मजा म्हणजे केसेस पण तेवढे झाले, तेवढे सॉल्व्ह करायला पण दिवस रात्र मेहनत घेतली, पण एक ती काम करण्याची पण मजा असते. तर ती असं कुठलं आहेत का पोझिशन किंवा कुठले असे स्पेसिफिक की तुमचे जे साथीदार असतील, कलिग्स असतील? माझ्या सर्व्हिसमध्ये मी बँड्रा पोलीस स्टेशन 5 वर्ष कंटिन्यू 2009 ते 2014 हा पर्यंत मी तिथे कर्तव्य बजावलं. हा आणि मी तिथे 5 दिवसच युनिफॉर्म वरती, तिथे सुरुवातीला गेल्यानंतर 5 दिवसच मी तिथे फक्त युनिफॉर्म वरती कर्तव्य बजावलं. ओके. हा, त्यानंतर मी त्या पोलीस स्टेशनला बदली होईपर्यंत गुन्हे प्रकटीकरण पथक, ओके. क्राईम ब्रांच, डिटेक्शन ओके. डिटेक्शन ब्रांच मध्ये मी कर्तव्य केलं. ओके ओके. खूप सगळ्या प्रकारचे गुन्हे आम्हाला हाताळण्यासाठी आलेले होते. चोरी, डेकोटी, मर्डर, हाफ मर्डर, ॲक्सिडंट्स, अशा सगळ्या प्रकारचे गुन्हे. बँड्रासारखा पोलीस स्टेशन फार सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन आहे ते. बरोबर. आणि मिश्र वस्ती आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे आहेत तिथे. ख्रिश्चन गावच आहे. बरोबर. हां, हिंदू पण तिथे तेवढेच आहेत, ख्रिश्चन पण तेवढेच आहेत आणि मुस्लिम पण तेवढेच आहेत. अदर कास्ट सुद्धा आहेत. हे सगळ्या प्रकारचे तिथे लोक राहणारे आहेत. आणि जास्त सेलिब्रिटी राहतात तिथे. मलबार हिल, सॉरी माउंट मेरी आणि खार हिल, हे असे स्पॉट आहेत तिकडे. तर तिथे जास्त सेलिब्रिटीज राहतात. बरोबर. हा, ते सेन्सिटिव्ह बी आहेत. व्हीव्हीआयपी एरिया, संपूर्ण व्हीव्हीआयपी आहे. आणि त्याच्यामध्ये ताज लँड हॉटेल आहे तिथे. त्या हॉटेलला कितीतरी वेळेस ट्रेड यायच्या. ओके. हा, अशा तो हॉटेल बॉम्ब स्फोट करू आम्ही, असे काही भरपूर काही तिथे खूप व्हीव्हीआयपी येत असतात तिथे. त्याच्यामुळे सेन्सिटिव्ह खूप, म्हणजे प्रत्येक वेळेचा. आणि राजकीय लोकांचे पण तिथे भरपूर काही मीटिंग्स वगैरे हे ते कंटिन्यू होतं. त्याच्यामुळे तिथे SRPचा प्लाटून हा ऑलमोस्ट कंटिन्यू तिथे 24 तास ठेवलेला आहे. ओके. हा, मग अशा पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावायला खूप काही चांगलं वाटायचं. बरोबर. हा, खूप मजा येत होती. म्हणजे कधीच आम्हाला ते 5 वर्षामध्ये कसं पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावायला जायला मूड येत नाही किंवा काय होत नाही असं काही नाही. खूप काही चांगलं पोलीस स्टेशन होतं आणि सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अच्छा, सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. बरोबर आहे. म्हणजे खूप, म्हणजे त्या अशा एखाद्या पोलीस स्टेशन येतो तेव्हा, किंवा आपलं इन जनरल आपल्या लाईफमध्ये पण एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं नाही, मजा येते, वेगळं वाईब वाटते की किंवा ह्या कंपनीमध्ये चांगलं वाटतंय. त्यावेळेस ते तिथल्या पोलीस स्टेशनचे जे सिनियर अधिकारी जे होते ते पण कोऑपरेटिव्ह होते. सगळ्या स्टाफला सांभाळून घेत होते आणि सगळ्या गोष्टी करत होते. ओके. हा, अच्छा. म्हणजे टीम वर्क इन शॉर्ट बघायला गेलं तर. टीम वर्क, कारण का टीम वर्क शिवाय कुठलं काम होत नाही. सिनियर्स असू दे, ज्युनियर्स असू दे, हे सर्वांनी एकमेकाला जेव्हा सांभाळून घेऊ तेव्हाच एखादं काम मोठं होतं. एकट्याने करून काही होणार नाहीये ते बघायला गेलं. बरोबर. जसं पण आता एक होतं असं एकट्याने वरून, जसं ते सिरियल्स असू दे किंवा TV सिरियल्स असतात, CID अशा म्हणजे मोठे मोठे जसे आहेत क्राईम्स वरती, किंवा जे मूव्हीज असतात त्याच्यामध्ये असं एक शोकेस करतात की जे मोठ्या लेवलचे ऑफिसर असतात तेच सर्व काही गोष्टी करतात म्हणून असं दिसण्यात येतं किंवा दाखवण्यात येतं की मोठ्या लेवलचे ऑफिसर्स आहेत तेच त्या सर्व गोष्टी, केसेस असतात ते सॉल्व्ह करत असतात. पण जे छोटा वर्ग, म्हणजे जे भरती झाल्यानंतर पण जे कॉन्स्टेबल्स असतात, हेड कॉन्स्टेबल्स असतात, ह्यांचा कधी उल्लेख येत नाही या सहसा. ते फक्त कसं असतं ते की एखादा गुन्हा घडला, ऑफेन्स घडला, तर त्या ऑफेन्स घडल्यानंतर तिथे टीमवर्क
तर तिथे हजर असतो पहिल्या प्रथम, हम्म, परंतु त्या पोलीस स्टेशनचं जो सिनियर इन्चार्ज जे असतात हम्म, ते तिथे असणार. बरोबर त्यांच्यावरती सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे बरोबर. ACP दर्जाचे अधिकारी असतात. हम्म, असा एखादा जर सिरियस गुन्हा घडला तर ते ताबडतोब वायरलेस मेसेज होतो आणि त्या ठिकाणी ताबडतोब त्या पोलीस स्टेशनचे सिनियर इन्चार्ज, त्या पोलीस डिव्हिजनचे ACP आणि त्या पोलीस स्टेशनचे झोनचे DCP हे हम्म, घटनास्थळी ताबडतोब तिथे हजर होतात आणि तिथे हजर झाल्यानंतर तो गुन्हा कुठल्या स्वरूपाचा आहे त्याप्रमाणे त्यांचा आदेश होतो. ओके. त्यांच्या आदेशाच्या नुसार संपूर्ण टीम वर्क काम करत असते. अच्छा. असं असतं ते गुन्ह्याचं तपासाचा तपासाचा हे प्रकार भाग असतो. असतो. ते त्यांच्या आदेशानुसार ते प्रत्येक कामाची हालचाल सुरू होते. बरोबर बरोबर. आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जेवढं आता सर्व्हिस केली त्याच्याबद्दल तर भरपूर सांगितलं आम्हाला, भरपूर गोष्टी समजल्या की प्रकार कसा असतो, कसं सॉल्व्ह केली जाते केस, कशी होते, गुन्हे काय काय घडतात ते पण. एक पर्सनल लाईफमध्ये आपण जाऊया. तर हे पोलीस दलामध्ये असताना घरच्यांसाठी असू दे किंवा स्वतःसाठी किती सॅक्रिफायसेस होतात, किती गोष्टी आपल्याकडून सुटून जातात लाईफमध्ये, तर ते कोणाला माहिती नसतात बघायला गेलं तर. कारण का पोलिसांचा जो गणवेश घातलाय तेवढाच फक्त सर्वांना दिसतो, त्याच्या मागचा माणूस म्हणून हे कोणाला दिसत नसतं. तर किती गोष्टी असतात अशा लाईफमध्ये की कुठला सणवार त्यांना साजरा करायला भेटत नाही, कुठल्याच बरोबर. गोष्टी फॅमिलीसोबत करता येत नाहीत. कारण का कोणताही सण असू दे, कुठलाही सण असू दे, तरी ते ड्युटीवर असतात कायम, कुठल्याही सणासाठी, कोणत्याही धर्माचा असू दे मग तो. बरोबर मग ती एक थोडीशी रुखरुख राहते का म्हणत, की मी सगळं पूर्ण अख्खं मुंबईमध्ये असं पूर्ण अख्खी मुंबई सेलिब्रेट करत असते ती गोष्ट, पण आपण आपल्या घरात नसतो. अगदी बरोबर आहे. मुंबई जरी सेलिब्रेट करत असेल, परंतु आपल्याला पहिलं आपलं कर्तव्य निभावलं जाते. हा कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये भरती झालेलं आहे हा ते क्षेत्र आपलं संरक्षण दल आहे. आपण जनतेचं संरक्षण केलं तर जनता सुखी राहील, व्यवस्थित राहील. आणि ते जर आपण विचार करत राहिलो तर जनता संपूर्ण सेलिब्रेट करते आणि आपण रोडवरती काठी घेऊन उभे आहात, संरक्षण करतोय. बरोबर तर बरोबर. ते तसं करून नाही चालू शकत. कारण काय, आपण ज्या क्षेत्रामध्ये वावरतोय त्या क्षेत्राचे कर्तव्य बजावतोय. त्यांनी जनतेने आत्ता कर्तव्य सेलिब्रेट केलेत, आपण ड्युटीवरनं घरी गेल्यानंतर आपण सेलिब्रेट करायचं. कारण पहिलं आपल्याला आद्य कर्तव्य आपलं काय आहे की आपलं कर्तव्य बजावणं हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर, अगदी बरोबर. हां, त्याच्यासाठी आम्ही आमच्या फॅमिलीसोबत कुठले सण साजरे करणे किंवा केलेच पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या घरातनं जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेला आपण घरून आपल्या फॅमिलीला सांगून निघायचं की मी ज्या बंदोबस्तसाठी किंवा कर्तव्यासाठी चाललो आहे तर मी येऊ शकणार नाही. त्याच्यासाठी जे काय असेल ते तुम्ही सेलिब्रेट करून घेऊ शकता. अच्छा. म्हणजे किती किती मोठं सॅक्रिफाईस असतं हे, केवढं मोठं मन असतं ते बघायला गेलं तर. की आता जरी एवढा मी ट्विस्ट करून क्वेश्चन विचारला तो, की तुम्हाला कसं वाटू शकतं वगैरे काही, तरी पण त्यांचं तो एकदम सरळ उत्तर होतं की आपलं काय, आपण भरती होताना ती शपथ घेतलेली असते की मी 24 तास कर्तव्य बजावणार म्हणून. आणि त्याच्यावरतीच ते अडून राहतात की बाबा मला जाणं हा भाग आहे आणि मी जाणारच. तर ते त्यांच्या रक्तात भिनलेलं असतं बघायला गेलं तर. तर ते आपण कोणी चेंज करू शकत नाही. तर ठीक आहे. बरोबरच आहे ते. बरोबर आहे. कारण आपल्या कायद्याचे आपण बांधील आहोत आणि आमचं अन्नदाता, आमचे मुंबई पोलीस कमिशनर म्हणून आमचे अन्नदाता आहेत, त्यांचा आदेश असतो. त्यांच्या एका आदेशावरती आज मुंबईमधले 98 पोलीस स्टेशन, 12 झोन, 12 ब्रँच, क्राईम ब्रँच आणि 12 युनिट हे सगळे त्यांच्या आदेशाच्या खाली काम करत असतात. बरोबर. एवढ्या मुंबई पोलीस फोर्स, एक आदेश असतो, वायरलेस मेसेज असतो, नाहीतर पोलीस नोटीस होतो. त्या नोटीसच्या बरोबरीने सगळं कर्तव्य बजावलं जातं. बरोबर.
कमिशनर साहेबांवरती पण खूप मोठा प्रेशर असतो बघायला गेलं. जेवढा लेवल वरती होत जाते तेवढा प्रेशरची म्हणजे लिमिट फार आपल्याला आपण बोलू पण शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रेशरमध्ये असतात ती लोक. कारण का काही होऊ शकतं, दंगली होतात, कधी रेड्स होतात, मारामारी होते, काही होतं, काही झालं, कुठल्याही पार्टीचं काही होऊ शकतं, पार्टीचा मोर्चा निघू शकतो, त्याच्यामध्ये काही इन्सिडेंट होऊ शकतो. तर हे जबाबदार डायरेक्टली घेतलं जातं पोलिसांवरती, की पोलीस काय करत होते म्हणून. त्यामुळे ते पण फार प्रेशरमध्ये असतात त्या गोष्टीच्या. ते हे आता नॉर्मल इन जनरल पब्लिक असते, त्यांना माहिती नसतात ह्या गोष्टी. त्यामुळे आणि ते आपला देश स्वतंत्र झाल्यापासून लोकशाही राज्यामध्ये जगत आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये संरक्षण दल हे होम डिपार्टमेंटच्या अंडर काम करत असतं. हो. त्याच्यामुळे होमचे आदेश असतात, हां. त्यानुसार महाराष्ट्राच्या DG साहेबांना काम करायचं असतं. बरोबर. मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई कमिशनरना होमचे जसे ऑर्डर येतील, आदेश येतील, त्यानुसार त्यांना कर्तव्य पार करायचं असतं. बरोबर. आणि त्यांच्या आदेशानुसार कमिशनर साहेब जे सांगतील तो आदेश पूर्ण मुंबईच्या पोलिसांना मानावं लागतं, करावं लागतं. आणि ते सराखोपर म्हणजे जे सांगतील ते एकदम लास्ट लेवलला, त्याच्या पुढे काय नाही. मग बाकी कोणी आलं तरी काय होऊ शकत नाही त्याच्यावरती. बरोबर. मुंबई कमिशनरने उद्या जर सांगितलं, आजच्या रात्रीच्या नोटीस फ्लॅश झालं की उद्या पुऱ्या शिवसेनेचं मोर्चा आहे, तर पूर्ण उद्या मुंबई पोलिसांची रजा, 1 दिवसाची साप्ताहिक सुट्टी बंद. म्हटल्यानंतर टोटल सगळ्यांची सुट्टी बंद केली गेली. म्हणजे सगळ्या पोलीस अंमलदार किंवा अधिकारी कोणी क्लास 1 ऑफिसर असले तरी पण तो उद्या त्या सकाळी 7 वाजता तिथे कर्तव्यावरती हजर असणार. बापरे. म्हणजे पहिली ती रजा किंवा जी काय हॉलिडे आहे ती आधी घेतलेली असून सुद्धा ती मग ती कॅन्सल होऊन जाते, कॅन्सल होणार. ते तसा आदेशच असतो. बापरे. म्हणजे मी सुट्टी घेतली आहे मग मी सुट्टीवर असणार असं काही नाही ती गोष्ट. नाही. बापरे. म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे ही. आपण इन जनरल बघतो गोष्टी की बाबा त्यांचं वागणं, रूथनेस, हे सर्व गोष्टी दिसतात की कठोर आहेत, असं वागतात, तसं वागतात, नीट बोलत नाही. पण त्यामागे पण भरपूर कहाण्या असतात, भरपूर गोष्टी असतात, त्या आपल्याला माहिती नसतात. तर ऑलमोस्ट आपण थोडंफार ह्याच्यावरून अंदाज लावू शकतो की कोणत्या सिच्युएशनमध्ये ते जातात. आपण तर बघत पण नाहीत त्या गोष्टी, जेवढ्या गोष्टी ते फेस करून जातात ह्या गोष्टींबद्दल. तर जसं आता सांगितलं बाकी सर्व. पण मग तुमची पर्सनल लाईफ एक की आतापर्यंत जसं ते पोलिसांची ड्युटी बजावत मुंबईत होतात तुम्ही, तर आता जसं रिटायर्ड झालात तुम्ही, रिटायर्ड झाल्यानंतरची लाईफ एक कशी आहे, कसे राहता किंवा कुठे राहता, तर ती एक कशी वाटते लाईफ, डिफरन्स काय वाटतो? आता मी 31 मे 2025ला रिटायर झालो. त्यानंतर एक साधारण 15 ते 20 दिवस मुंबईमध्ये थांबलो. माझे जे असणारे कागदपत्राचे व्यवहार करून मी माझ्या राहत्या गावी, मुक्काम पोस्ट वालोपे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे माझं स्वतःचं घर आहे. तिथे मी आणि माझी पत्नी प्रगती आयरे हे तिथे आम्ही दोघं आमचं लाईफ पुढचं आयुष्य जगत आहोत. आणि गावी गेल्यानंतर आम्हाला खूप काही, मुंबईत तेवढ्या वर्ष 40 वर्ष आम्ही राहिलो आणि आता तिथलं जे वातावरण एवढं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. हे एक हेक्टिक लाईफ होतं, खूप गोष्टी म्हणजे डोक्याला टेन्शन, 40 वर्ष 38 वर्ष नोकरी. बरोबर. फ्रीली राहायला एक थोडंसं, आणि गावचं वातावरण एक चांगलं असतं बघायला गेलं तर. मुंबई किंवा कुठल्या पण सिटी, मेट्रो सिटीज असतात त्यापेक्षा एक चांगलं वातावरण, स्वच्छता असते, स्वच्छ एअर असते, एअर पोल्युशन नसतं काही गोष्टींचं. तर आपल्याला तिथे राहणं पण एक चांगलं वाटतं, राहणीमान एक चांगलं वाटतं. आणि गाव तसं गाव असले की गाव गाव असतं, आणि त्यात कोकण म्हटल्यावरती ते वेगळंच फिलिंग असते. कोकण असतं. बरोबर. तर तुम्ही आलात, खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात आम्हाला. तर ह्या पॉडकास्ट म्हणून भरपूर काही गोष्टी जे बघणारे असतील व्ह्यूअर्स, त्यांना ह्या गोष्टी समजल्या असतील की काय व्यथा असते आणि काय लेवलचा त्रास असतो. तरी पण त्यांनी एवढं डीपली नाही गेलो आपण. नॉर्मली
एक नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये एवढं समजतंय. जर इन डीप मध्ये आपण जर गेलो या गोष्टींमध्ये, एक जर गुन्हा प्रॉपर जर स्टडी करायला घेतला, तर त्या इंटेन्स लेवलला जर गेलो तर बघणारा व्ह्यूअर पण आश्चर्यचकित होऊन जाईल की हे काय लेवलचं आहे. कारण का मर्डर झाल्यानंतर ते फक्त नॉर्मल वाटते आपल्याला बोलताना की मर्डर आहे, पण तिथे एक जो तपासनामा करतात तुम्ही, पंचनामा करता, त्याच्यामुळे तो पूर्ण डिटेल्स मध्ये भरला जातो. ते कसा पूर्ण गेलाय, कसा नाही डिटेल्स गेलाय. मध्ये भरलं जातो आणि ते पूर्ण ती केस कोर्टाला सबमिट करेपर्यंत पूर्ण त्याच्या 90 दिवसामध्ये असं रूल्स आहे की एखादा गुन्हा घडल्यानंतर ते पूर्ण त्याचा तपास करून 90 दिवसामध्ये त्याचा चार्जशीट न्यायालयाच्या मध्ये पडलं पाहिजे. असं रूल्स आहे, त्यानुसार ते करायला लागतो. एवढा डीपली तपास करून कुठल्याही गोष्टीत वेळेत घरी न जाता सगळा तपास करून कागदपत्राचा निपटारा करून त्यानंतरच तुम्हाला पुढचं काम घरी जाता येतं. तर खूप खूप मोठी गोष्ट ही. जसं आता पाहिलं की जे काही गोष्ट सांगितली त्यांनी, तर त्या गोष्टी ऐकून थोडं तरी आपल्याला समजू आपण की बाबा काय अशा लेवलला वागतात किंवा असं का वागतात किंवा त्यांचं आयुष्य कसं असेल हे याच्यावरून आपल्याला समजून येऊ शकतं. त्यामुळे कधी पण दुसऱ्याला एखाद्या वेळेस जज करताना आपण वन साइड गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे करून किंवा आपण विचार जो करतोय तोच बरोबर आहे, तोच योग्य आहे हा विचार न करता समोरच्याची पण एकदा आपण एक दखल घेतली पाहिजे की बाबा त्यांचं काय चाललंय, त्यांच्या मनात काय चाललं असेल किंवा त्यांचा रुटीन काय असेल हे आपल्याला काही माहीत नसतं. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट सांगितली. बघू आता हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट पॉडकास्ट परत एक ऑन जनरल असाच पण डीपमध्ये अजून थोड्या गोष्टी याच्यावरून विस्तारित करण्यात येतील. तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल, तुमचे आभार मानतो आम्ही. थँक्यू. आणि हा पॉडकास्ट आपण आता इथेच आवरता घेतोय, पण नक्कीच तुम्ही पहा MH टॉक्स. आणि काही असेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्याची आम्ही पण दखल घेऊ. आणि MH टॉक्स पाहत राहा.